नमस्कार, जनप्रवास लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। जसं की आता आपण पाहत आहात, कोल्हापुरात लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता ठिकठिकाणी विविध पक्षांकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी झाल्याचं पाहायला मिळतंय। आता आपण सध्या एसटी स्टँड परिसरात आहोत कोल्हापुरातल्या। जसं की आता आपण पाहू शकताय, बंटी पाटील म्हणजे सतीश पाटील समर्थकांकडून आता कशी वाजवली घंटी नावाच्या आशयाचं इथं बॅनर आपल्याला लागल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूर युवक काँग्रेस आणि दक्षिण विधानसभा आणि शहर ग्रामीण या संघटनेकडून या पदाधिकाऱ्यांकडून हे पोस्टर लावण्यात आलेलं आहे। त्यासोबतच आता आपल्यासोबत काही त्या पदाधिकारी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया, हा नेमका काय प्रकार आहे आणि काय कोणत्या हेतूने हे त्यांनी लावलेला आहे। नमस्कार, आपलं नाव कसं? मयूर पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष, दक्षिण विधानसभा कोल्हापूर। सगळे आता स्टँड परिसरामध्ये इथे आपण पोस्टर लावलेला आहे, काय नेमकं त्या संदर्भात काय सांगाल? परवा झालेल्या या लोकसभेला आपल्या या मुख्यमंत्री साहेब यांनी जे आमचे दैवत बंटी पाटील साहेब यांना जे वाक्य बोललेलं ते अनपेक्षित वाक्य होतं की त्यांनी बोलायला नको पाहिजे। त्याचंच उत्तर म्हणून लोकसभेला आमच्या बंटी पाटील साहेब यांनी दाखवलेलंच आहे। 1,56,000चं लीड देऊन या पद्धतीने दाखवलं आणि त्याचंच उत्तर म्हणून आम्ही आज हा बोर्ड त्यांना बघावा त्यांनी या पद्धतीने आम्ही लावलाय की कशी घंटी वाजवली आणि येणाऱ्या विधानसभेला पण याच पद्धतीने घंटी वाजणार हे सांगू इच्छितो। जसं की आता घंटी वाजवली किंवा काही अशा प्रकारचे काही आरोपांना प्रत्युत्तर तुम्ही दिले जातात, तसंच शाहू महाराजांनाही तुम्ही एक मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेला आहे। काय नेमकं म्हणजे या संदर्भात नेमकं काय सांगा? नाही, याचं उत्तर कोल्हापूरच्या जनतेनेच महायुतीला दिलेलं आहे। माननीय पंतप्रधान साहेबांसारख्या लोकांच्या, मुख्यमंत्री असतील यांच्या सभा इथं झाल्या आणि या सभेचं उत्तर जनतेने त्यांना म्हणजे या सभेला लोकांचा प्रतिसाद होता असं त्यांच्या पद्धतीने दाखवण्यात आलं। मोठी सभा झाली अशी, पण याचं उत्तर लोकांनी मताधिक्य देऊनच 1.5 लाख प्लस मताधिक्य देऊन महायुतीच्या नेत्यांना दिलेलं आहे आणि आगामी काळातील विधानसभा निवडणुकीला देखील त्यांचा सुपडा साफ होईल यात कुठली शंका नाही। आणि कोल्हापूरचं गणित बघायला गेलं तर कोल्हापुरात उलटा प्रचार देखील करण्यात आला होता बाबा, म्हणजे एका विशिष्ट जाती धर्माच्या आधाराला धरून वेगळे प्रचार करण्यात आले। पण कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे, त्यांना सगळं आणि लोकांना आता कळायला लागलाय की निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर न होता जाती धर्माच्या आधारावर व्हायला लागल्यात। त्यामुळं या निवडणुकीत महायुतीच्या सगळ्याच नेंद्यांना कोल्हापूर असेल आणि बाकी राज्यातली परिस्थिती असेल सर्वच परिस्थितीचा अंदाज त्यांना आलेला आहे आणि त्याबद्दलच देवेंद्र फडणवीस साहेब असतील, परवा दिवशी त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली की ही अशा पद्धतीने सुरुवात आहे। अजून विधानसभा निवडणुका आता जवळ येत आहेत, त्यात त्यांना पुढं आणि परत उत्तर मिळेल। जसं की आता आपण पाहत आहात, नुकतेच आता लोकसभा निवडणूक झालेली आहे, पण त्यामध्ये एक सोशल मीडिया वॉर पण आता बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळालं होतं। तर काय नेमकं सांगाल त्या संदर्भात, आपलं काय मत आहे? पहिली गोष्ट, बंटी पाटील यांच्यावर यांनी जी टीका केलेली आहे की बंटी वाजवली घंटी, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की या पोस्टरच्या माध्यमातून की बंटी पाटलांचं मायक्रोप्लॅनिंग काय असते हे तुम्ही आत्मसात करा पहिला, मग त्यांच्यावर टीका करा। कारण त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे, प्लॅनिंग केलं आणि मायक्रोप्लॅनिंग केलं आणि जीव देऊन राबलं तर त्याचं आपल्याला यश प्राप्त होतं, हे त्यांनी घेणं गरजेचं आहे सध्याच्या घडी। तरी सोशल मीडियामध्ये सतीश पाटलांवर बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात काही विविध पक्ष संघटनांकडून टीका होत होती, काय नेमकं? पुढच्या साईडला सर्व दिग्गज नेते शहरातील होते आणि एक साईडला इकडे बंटी साहेब होते। दुर्दैवानं PN साहेबांचं निधन झालं, त्यात पण यांचा विजयात मोठा हात आहे, हे चुकीचं ठरणार नाही। आणि सध्या बंटी पाटील एकटेच राहिले होते, ते एकट्यांनी त्या सगळ्यांना पूर्ण उरले असं म्हणता येईल। सोशल मीडियावर पण याच्या अनेक प्रकारची खालच्या पातळीवर टीका झाली, पण त्यांनी आम्हाला एक संदेश दिला होता की आपण काही चुकीचं बोलायचं नाही। पण आज आम्हाला राहवलं नाही, विजयाच्या माध्यमातून आम्ही बोर्ड लावलेला आहे आणि त्यांना दाखवून दिलं की बंटी पाटील काय करू शकतात। तर नक्कीच बंटी पाटील काय करू शकतात हे असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। यासोबतच आणखी आपल्यासोबत एक पदाधिकारी आहेत, तर काय वाटतंय, किंग मेकर म्हणजे सतीश पाटीलच किंग मेकर अशा प्रकारचं आता बऱ्यापैकी हे झालेलं आहे, वातावरण तयार झालेलं आहे, काय वाटतं? आमचे दैवत बंटी पाटील यांनी 2014ला, 2019ला, 2024ला पण या तिन्ही लोकसभा निवडणुकीवेळी स्वतःच किंग मेकर आहेत हे दाखवून द्यायला आहे। कारण 2014ला पण तेच किंग मेकर ठरले, 19ला पण तेच किंग मेकर ठरले आणि 24ला पण त्यांच्यामुळंच खासदार आपले निवडून आले, त्यात काय दुमत नाही। खरंच ते किंग मेकर आहेत असं मला 100% किंग मेकर। तर नक्कीच आता आपण पाहू शकताय की हे जे फ्लिक्स लावलेलं आहे, हे पोस्टर आहे, या पोस्टरच्या माध्यमातून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे असं त्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन आकाश कांबळेसह मी निरंजन, जनप्रवास, कोल्हापूर।